हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. चला, तर तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल. आम्ही गडचंदूरला आलेलो होतो आणि आता आम्ही तयारीला लागणार होतो. तर हा पार्ट 2 येतो आहे तुम्हाला. आणि बघा, आता आम्ही तयारीला लागलो आहे. ॲक्च्युली फायनल लुक व्हायचा आहे, पण आम्ही तयारी करताना बघा कशा प्रकारे तयारी करत होतो. कारण आतमध्ये पण सगळे तयारी करत होते, तर भरपूर गर्दी झाली होती. मग रिंकूला म्हटलं की माझी स्ट्रेटनिंग बाहेरच करून दे. मग खुशीची पण हेअरस्टाईल करून द्यायची होती. मग मी फक्त साडी घालून घेतली आणि आम्ही बाहेर बघा आता केस करतोय. तर मी खुशीचे करून देत होती आणि रिंकू माझे करून देत होती. अशा प्रकारे आम्ही मस्त तयारी वगैरे केली. आणि त्यानंतर बघा रील शूटसाठी आम्ही तयार झालेलो होतो. कारण मग हे सगळं सामान गाडीमध्ये ठेवणार होते न्यायासाठी हॉलमध्ये. तर त्याआधी म्हटलं रील शूट करून घेते. तर मी हे सगळी रील माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये आणि नक्की बघा, तिथे शॉर्ट रील आलेली आहे. आणि बघा आम्ही आता अशा प्रकारे आधी सगळ्या सामानची रील काढून घेतली. त्यानंतर मग सगळ्यांनी एक एक सामान पकडून उभं राहून बाहेर निघताना वगैरे अशा प्रकारे आम्ही रील काढलेली आहे. खूप छान रील आली आणि भरपूर व्ह्यूज पण आले त्या रीलला. तर नक्की तुम्ही जाऊन बघा. आणि आता आम्ही सगळे बाहेर आलेलो होतो. आम्हाला हे सगळं सामान डिक्कीमध्ये ठेवायचं होतं, कारण हॉलमध्ये जायसाठी निघायचं होतं सर्वांना. आणि आता बघा इकडे तयारी सुरू आहे सगळ्यांची. तर भरपूर अशी गर्दी सुरू होती. काही जणांची तयारी झाली होती म्हणून आम्ही आधीच रील शूट करून घेतली. आणि आता इकडे करिश्माताईची, रुपालीची तयारी व्हायची होती. तर त्या तयारी करायला लागल्या होत्या रूममध्ये. तर आम्ही अर्ध्या जणांनी तयारी केली, गर्दी नको व्हायला म्हणून. तर अशा प्रकारे मस्त तयारी वगैरे झाली. आणि त्यानंतर मग रील शूट केल्यानंतर भरपूर गरम होत होतं. तर मी कूलरच्या समोर उभी होती, मस्त वारा घेत होती. त्यानंतर मग बघा आम्ही तयारी वगैरे झाली आमची. आता रुपाली तुम्हाला भरपूर दिवसानंतर माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल. रुपाली आता तयारी करते. ती थोडी लेट आली त्यामुळे तिची तयारी व्हायची आहे. आणि सध्या मॅडम थोड्याशा आरामात करणाऱ्या आहे, त्यामुळे आम्ही पण त्यांना काही घाई करत नाही. आरामात कर, ठीक आहे. चला मग आम्हाला तुम्हाला छान छान कार्यक्रम पाहायला मिळेल. बघत राहा व्हिडिओ. बरं, रुपालीचा फायनल लुक नंतर दिसेल, पण माझा फायनल लुक झालेला आहे जवळपास. मी कशी दिसते नक्की सांगा व्हिडिओमध्ये. केस तर काही केले नाही, मोकळेच ठेवले आहे. बघू आता किती वेळ राहणं होईल मोकळ्या केसांनी, कारण गरमी तर खूप होत आहे. नंतर वरती करून बांधून घेईल. चला हां. तर चला मी तुम्हाला सगळ्यांचे लूक दाखवले. आणि फायनल लूक आता बघा स्वप्नीलचा. तुम्हाला स्वप्नील पण तयारीच करतो आहे. त्याला पण भरपूर कामं असल्यामुळे तोही खूप लेट झालेला होता. आणि बघा त्यांनी हा ड्रेस वेअर केलेला होता आधी, कारण नंतर मग साखरपुड्याला तो जो ड्रेस घालणार होता तो त्याचा वेगळा होता ड्रेस, तिथे हातात दिल्यानंतर घालण्याचा. तो मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि हा ड्रेस त्यांनी आधी घातला. आणि आता इकडे बघा करिश्माताई तयारी करत होती, तिची तयारी व्हायची होती. तर मी तिला आयलायनर लावून देत होती, कारण तिला काही स्वतःच्या हाताने लावता येत नव्हतं, म्हणून मग मीच तिला लावून दिलं. आणि आता इकडे बघा स्वप्नील निघाला होता गाडीमध्ये बसायला, कारण त्याला आधी जायचं होतं, फोटोशूट वगैरे त्याचं करायचं होतं, म्हणून आम्ही थांबून गेलो आणि त्याला आधी पाठवलं. तर अमोलच्याच गाडीमध्ये तो बसला आणि त्याला आधी फोटोशूट करायचं होतं, तर त्याला आम्ही आधी पाठवून दिलं. मग नेक्स्ट गाडीमध्ये राजू मामा, मोठे मामा, राहुल, अंकुश, मी, करिश्माताई असे आम्ही सगळे मग दुसऱ्या गाडीमध्ये गेलो, कारण एकाच गाडीमध्ये काही जाणं पॉसिबल नव्हतं. आणि ऊन तर इतकी होती की गरमीमुळे तर सगळ्यांचे हालत झालेले होते सगळे. आणि आता बघा स्वप्नील चालला आहे हॉलमध्ये. तर मी थोडंसं शूट केलं, त्याची गाडी वगैरे रीलमध्ये टाकायची होती म्हणून. चला आमची तयारी झाली, थोडे रील्स काढून झाले, व्हिडिओ काढून झाले. आता नवरदेवाची करवलीच नाही का तयारी, केव्हा बसू शकताय. करिश्माताईची तयारी व्हायची होती म्हणून आम्ही थांबून होतो. आता बाकी 1-2 गाड्या गेल्या आहे. आता आम्हाला पण जायचं आहे, एक गाडी परत येत आहे आम्हाला घ्यायला. आणि आम्ही चाललो आहे बघा. आमचे मामा पण अजून रेडी व्हायचे आहे, मामांचंही रेडी व्हायचं आहे, करिश्माताईचं. भाऊजीला लावणं सुरू आहे. करिश्माताई भाऊजीला बरोबर लाव, सरळ जाऊ दे. हा व्यवस्थित लागले का? छान छान दिसतंय भाऊजी. तर चला, खूप गरम होत आहे, गरमीने काही सुचतच नाही आहे काय करावं काय नाही. आणि आम्ही तर असं खूप मेकअप तर करून घेतला. आता बघू काय होतं तिकडे गेल्यावर. चला
तर बघा आता फायनली आम्हाला पण गाडी घ्यायला आलेली आहे आणि आम्ही त्या गाडीमध्ये करिश्माताई, मी असे सगळे मामा वगैरे जे राहिलेलो होतो, शेवटची ट्रिप होती ही. तर आम्ही एकाच गाडीमध्ये सगळे गेलो आणि करिश्माताई माझ्यासोबत बोलत होती काहीतरी, तिला रील काढायची होती तर ती सॉन्ग सांगत होती. आणि बघा आता अशा प्रकारे आम्ही निघतोय. बाहेर भरपूर ऊन गरम होतं, ऊन पण खूप तापत होती, त्यामुळे काही सुचत तर नव्हतंच. आणि थोडंसं शूट वगैरे केलं गाडीमध्ये. त्यानंतर मग आम्ही हॉलमध्ये गेलो. हॉलमधली पण मजा तुम्हाला बघायला मिळेल, स्किप न करता बघा व्हिडिओ. आता बघा आम्ही हॉलमध्ये आलो आणि हॉलमध्ये खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं स्वप्नीलकडे. तर त्यांनी छान असं बॅकग्राऊंडला खूप सुंदर असं डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशननी केलेलं आहे आणि छान दिसत पण होतं ते लाईटमुळे. आणि मग त्यानंतर तिथे पूजा वगैरे मांडलेली होती समोर आणि इकडे सगळे पाहुणे आलेले होते. काही पाहुणे यायचे होते, काही पाहुणे आलेले होते. आणि इकडे बघा साडी वगैरे आम्ही आणून ठेवलेली होती आधीच. आणि आम्हाला कारण रील काढायची होती एंट्री करताना, तर त्याचं शूट करायचं होतं, त्यामुळे आम्ही सगळं सामान काही डिक्कीतनं काढलं नाही. फक्त जे साडी वगैरे जे होती आम्ही बाहेर ठेवली होती तेच फक्त काढून आणून ठेवली. आणि आता बघा इकडे जयश्री बसली होती माझ्या बाजूला आणि आमचा नाश्ता पण सुरू होता. तिथे रुपाली बघा नाश्ता करते आहे. तर आम्ही पण नाश्ता वगैरे केला. छान पोहा, चना वगैरे नाश्ता ठेवला होता त्यांनी. तर असं सगळ्यांसाठी नाश्ता होता. काही जणांचा गुरुवार होता त्यामुळे मग त्यांनीच भगर वगैरे खाल्लं होतं. आणि बघा तुम्हाला सगळे बाकीचे माझे पाहुणे सगळे हाय करत होते तुम्हाला. आणि आता चला कार्यक्रमाला सुरुवातच होईल थोड्या वेळात. तर अशा प्रकारे भरपूरशी मंडळी येणं जाणं सुरूच होतं प्रत्येकाचं. कारण थोडासा प्रोग्रामला उशीरच झाला. ॲक्च्युली एक दीडचा प्रोग्राम होता, तर 2:30ला की काहीतरी सुरू झाला होता. कारण बरेच जण यायचे पण होते आणि ते रील्स, फोटो, स्वप्नील आणि दामिनी फोटो वगैरे काढत होते. तर फोटो वगैरे काढता काढता भरपूर उशीरच होऊन गेला त्यांचा. तर बघा आता प्रोग्रामला सुरुवात होणार होती, त्याआधी आम्हाला एंट्री करायची होती आणि एंट्रीसाठी आम्हाला व्हिडिओ आणि रील शूट करायची होती. त्यामुळे मग आम्ही अशा प्रकारे सगळेजण बाहेर निघालो आणि सगळं सामान सगळे एकत्र घेऊन येताना असं रील शूट केलेलं आहे. आणि आता बघा इकडे सगळं सामान आणून ठेवलं आम्ही हॉलमध्ये. रील्स तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच बघायला मिळेल, कारण इथे काही मी अपलोड केली नाही आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच तुम्हाला सगळे रील पाहायला मिळतील. आणि छानसा असा प्रोग्राम एंट्रीचा झालेला आहे आमचा आणि आता प्रोग्रामला पण स्टार्ट होईल थोड्या वेळात. चला तर प्रोग्रामचा पार्ट 3 तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होईल. तर व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.